हरे नमः. धर्माचा मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री भगवानुवाच भक्तिस्थोपि पुरुषो नाज्यते प्रकृतिर्गुणैः अविकाराद कर्तृत्वाद निर्गुणात्वाद जलार्कवत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकाला तसेच या ठिकाणी कपिल महामुनी हे आईला ज्ञान सांगतात. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे सांख्य तत्वज्ञानाच्या अनुषंगाने भगवान सांगतात की हे आई प्रकृतिस्थोपि पुरुषो नाज्यते प्राकृतिर्गुणैः. खरं म्हणजे पुरुष हा प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही. वास्तविक प्रकृती वेगळी आहे. पुरुषावर तिचा परिणाम होत नाही. परंतु आपल्याला केवळ अहंकारामुळे त्याचा अहंकार आपण घेतो. दुसऱ्याच दुखणं आपण अंगावर घेतो आणि म्हणून आपण आपल्यालाच दुखायलंय असं म्हणतो. हे तसं खेळामध्ये ज्याप्रमाणे आपण कवड्या वाटून घेतो किंवा जे काही खेळामधल्या वस्तू आहेत त्या वाटून घेतो. वाटून घेतल्या की आपला अहंकार सुरू झाला, हे माझं आहे, आणि इथून दुःखाला सुरुवात होते. त्यामुळे ते म्हणतात की तुम्ही प्रकृती ही मुळात आत्म्यावर परिणाम करणारी नाही. ती जीवाला बद्ध करते ती अहंकारामुळे. आणि म्हणून स एष यर्हि प्रकृते गुणेष्वभि विभज्यते अहम क्रिया विमूढात्मा. अहम मी करता आहे, मी भोगता आहे, अशी जी भावना आपल्याला आहे, हे मला भोगायचंय, हे मी करणार, हे मी करतो, ही जी भावना आहे तीच तुम्हाला बद्ध करणारी आहे. त्यामुळं कर्ता अस्मीत्यभिमन्यते. आपण कर्तृत्व हा गुण आपल्यावरती घेतो आणि म्हणून आपण या ठिकाणी बद्ध होतो. ते म्हणतात दोन जे तत्व आहेत, प्रकृती आणि पुरुष, हे दोन तत्व आहेत. आणि हे दोन तत्व खरं म्हणजे प्रकृती ही बदलती आहे, परिवर्तनशील आहे. पुरुष हा मात्र निर्गुण निराकार असल्यामुळं तो कायम स्वरूपी आहे. काळाचा परिणाम प्रकृतीवर होतो, आत्म्यावर होत नसतो. काळाचा परिणाम शरीरावर होतो. शरीर वृद्ध होईल, शरीर बाल, तरुण, वृद्ध हे शरीर होईल, शरीरावर वळ्या पडतील. जलार्कवत. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रतिबिंब तेच आहे. परंतु कालांतराने
त्याचा रंग जातो, त्याचा वास जातो. कसं काय गेला हो? ते म्हणतात काळाचा परिणाम झाला. त्याप्रमाणे गुणावर, द्रव्यावर काळाचा परिणाम होतो, प्रकृतीवर काळाचा परिणाम होतो, पण आत्म्यावर काळाचा परिणाम होत नाही. या ठिकाणी ते म्हणतात अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर भगवान या ठिकाणी कपिल महामुनी जे ज्ञान सांगतात त्याचे विवरण माऊलींनी सुद्धा केलेले आहे. जया मार्गा ते जगी सांख्य म्हणती योगी, जयाची भाटिवे लागी मी कपिल जा हलो. माऊलींनी या 13व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, जया मार्गा ते जगी सांख्य म्हणती योगी, जयाची भाटिवे लागी मी कपिल जा हलो. दिवस आणि रात्र हे जसं अनादी आहे. काळ निर्माण झाला की दिवस निर्माण झाला, रात्र निर्माण झाली. कण समजा आपण धान्य पेरलं, धान्य पेरल्यानंतर आपण काय करतो? धान्य येतं, मग आपण ते उपणतो, त्याला उपणतो म्हणजे काय करतो? त्यातलं तो भुसकट बाहेर काढतो आणि त्यातला जो दाणा आहे तो आपण आत्मसात करतो किंवा घेतो. पण जेव्हा धान्य येतं तेव्हा दोन्ही सह येतं. ते भुसकटही येतं. तुम्ही म्हणा भुसकट नको, ते म्हणतात नाही त्याच्या संरक्षणासाठी पाहिजे. आपण भुईमुग पेरला, मग त्याच्यावरचं जे टर्फल आहे ते आपोआपच त्याच्या सोबत येतं. का? दाण्याच्या रक्षण. तुम्ही काय टर्फल पेरलं का हो? टर्फल पेरलं नाही, टर्फल आपण पेरलं नाही, आपण पेरला दाणा, पण त्याच्यासोबत टर्फल आलं का नाही? आलं. कसं काय आलं? ते म्हणतात ते सोबतच येतं. तसं टर्फल म्हणजे माया आणि मूळ दाणा म्हणजे ब्रह्म किंवा परमात्मा किंवा पुरुष, किंवा पुरुष आणि प्रकृती यांची जोडी कशी आहे? तर ज्याप्रमाणे धान्य आणि कण याची जोडी, कण आणि भुस्सा यांची जोडी आहे, त्याप्रमाणे ते म्हणतात क्षेत्र ही प्रकृती आहे आणि आपल्याला आहेर करायचा आहे. आहेर कोण करतो? बायकाच आहेर करतात. पण कोणाच्या परवानगीने करतात? पतीला न विचारता? नाही नाही, पतीला विचारलेलं असतं कोणाला कोणती साडी देऊ, कोणाला कोणता आहेर करू, किती रुपये देऊ, पाकिटात किती घालू. आणि प्रत्यक्षात आहेर कोण करतं? बायकोच करते. याला काय मिळतं? याला टोपीन कावेरी मिळतं. आणि सगळ्या जगाचा व्यवहार प्रकृती करते. म्हणून ते म्हणतात सत्ता पुरुषाची. पुरुषाच्या सत्तेच्या अधिष्ठानावर हा शब्द वापरला पाहिजे. पुरुषाच्या सत्तेच्या अधिष्ठानावर प्रकृती व्यवहार करते. म्हणून सत्तेचा अधिष्ठान खरे, अधिष्ठान सत्यतया. म्हणून ते म्हणतात अधिष्ठान परमेश्वराचे. तेथे पाहिजे अधिष्ठान परमेश्वराचे, तेथे पाहिजे अधिष्ठान ईश्वराचे. तुम्ही अधिष्ठान मुख्य काहीतरी तत्व गृहीत धरा. जो असा खुंटा असतो, कशाचा? जात्याचा. जो जात्याला 2 खुंटे असतात. आता लोकांना जातच माहित नाही. जात्याला 2 खुंटे असतात, एक आतला खुंटा आणि एक बाहेरचा खुंटा. आतला खुंटा म्हणजे कूटस्थ परमेश्वर आहे, तो हलत नसतो. तो हल्ल्यावर मग दळणं होईल काय? हलतो कोणता? फिरतो कोणता? गतिमान कोणता असतो? बाहेरचा खुंटा. बाहेरचा खुंटा फिरत असतो, आतला खुंटा स्थिर असतो. तसा भगवान स्थिर आहे आणि माया फिरते. पुरुष स्थिर आहे आणि माया गतिमान आहे. पुरुष हा अगतिमान आहे, तो गतिमान नाहीये, तो स्थिर आहे. तो या ठिकाणी फिरणारी फक्त माया आहे, म्हणून ती चर आहे. हा स्थिर आहे, ती चर आहे. ती गतिमान आहे, हा कुटस्थ आहे, म्हणजे एका ठिकाणी थांबलेला आहे. त्याप्रमाणे म्हणून हे तिन्ही जाणा कार्य कारण कर्तृत्वे कारणा प्रकृती हे मूळ राणा सिद्धांचे म्हणणे. याप्रमाणे कार्य कारण कर्तृत्वे हे तो प्रकृती रुच्यते असं भागवतकार म्हणतात.
आणि हेच गीताकार सुद्धा म्हणतात, कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते, पुरुष सुख दुःखात्म भोक्तृत्वे हेतुरुच्यते. म्हणून सुख दुःख हे जे प्राप्त होतात ते कशामुळे प्राप्त होतात, तर प्रकृतीच्या गुणामुळे प्राप्त होतात. आणि म्हणून प्रकृती ही पुरुषाला या ठिकाणी आपल्या बंधनामध्ये ठेवते. आणि म्हणून पुरुषाला असं वाटतं की आपल्याला दुःख झालं. वास्तविक ते म्हणतात दुःख हे पुरुषाला होऊ शकत नाही, पुरुष त्याच्यापेक्षा अलिप्त आहे. तेन संसार पदवी भवेशो भेटते निर्वृत्ता. आणि संसार या जीवाला प्राप्त होतो, संसार या पुरुषाला प्राप्त होतो का, तर तो अहंकार धारण करतो. म्हणून ध्यायतो विषयानस्य स्वप्ने नर्था गमो यथा. ते म्हणतात हे सगळं मनच आपल्याला कारणीभूत आहे. आणि मन कारणीभूत असल्यामुळं, अंतःकरण कारणीभूत असल्यामुळं आपण ही सत्ता भोगतो. भोक्तृत्व गुण आपल्याकडे येतो. वास्तविक आपण भोगत नाहीत सत्ता, पण विनाकारण भोक्तृत्वाचे गुण आपण आपल्याकडे घेतो. आणि त्यामुळं ते म्हणतात हे भोक्तृत्व गुण मायेचे, भोक्तृत्व गुण अहंकाराचे, भोक्तृत्व गुण हे केवळ प्रकृतीचे, पण ते आपण आपल्या अंगावर घेतले. आणि ते रजाचे निमाजे देही कर्माचे आणले ओझे. प्रकृती जे घेई जे वेटोळे, आपण कर्माचं ओझा आपल्यावरती घेतो. ध्यायतो विषयानस्य स्वप्ने नर्था गमो यथा. ते म्हणतात त्यासाठी अंतःकरण किंवा मन कारणीभूत आहे. मन जर आपण यातून अलिप्त केलं तर आपल्याला या भोक्तृत्वाचे गुण लागणार नाही, आपण त्यातून अलिप्त होऊ. ज्याप्रमाणे ते म्हणतात, उदाहरण त्याने असं दिलेलं आहे की यावा आलिंगिता कांता तावा आलिंगिता सुता. फार योग्य उदाहरण दिलेलं आहे की आपले भाव, आपले अंतःकरण याला कसं कारणीभूत आहे, तुमचं मन कसं कारणीभूत आहे. काल जसं आपण बघितलं की काही के हे मन हे नपुंसक, पण ते भोगवी तिन्ही लोक. मन नपुंसक आहे, पण तरी ते सगळ्या भोगाला प्रवृत्त करतं आणि भोग आपल्यामध्ये साठवतं, त्यामध्ये लिप्त होतं. ते म्हणतात यावा अलिंगिता कांता तावा अलिंगिता सुता. हे उदाहरण माऊलींनी सुद्धा दिलेलं आहे. संस्कृत माऊली म्हणतात का पती पुत्रा ते आलिंगी. उदाहरण असं दिलेलं आहे की पती पुत्रा ते आलिंगी. पती आणि पुत्र हे दोघंही आहेत. दोघंही तसं म्हणलं तर पुल्लिंगीच आहेत. पती पुल्लिंगी आहे आणि पुत्रही पुल्लिंगी आहे. पण जेव्हा आई पुत्राला आलिंगन देते, खूप वर्षांनी, खूप अनेक काळांनी पुत्राची भेट झाली, आनंद वाटला आणि आईने आलिंगन दिलं, पुत्राला आलिंगन दिलं, त्यावेळची भावना आणि पतीला आलिंगन देण्याची भावना एक आहे का? नाही. ते म्हणतात का, तर मन, तुमचं अंतःकरण का पती पुत्रा ते आलिंगी एकची ते तरुणांगी. ती एकच आहे. तिने पुत्राला आलिंगन दिलं ती तीच आहे, पतीला आलिंगन देणारी तीच आहे. पण दोन्हीकडे भाव भिन्न आहे. भाव एक नाहीये, मन एक नाहीये, मन भिन्न आहे. ते पुत्र भावाच्या अंगी न लगे कामू. पुत्र भावाच्या आलिंगी न लगे कामू. पुत्राला आलिंगन देताना तिच्या अंतःकरणात काम उत्पन्न होत नसतो. का? तर त्या वेगळ्या भावना तिच्या वेगळ्या आहेत. तशा ते म्हणतात की तुम्ही संसार करा, पण संसारात भावना गुंतू नका. तुमच्या भावना गुंतल्या की तुम्ही गुंतलात. तुम्ही संसार कसा करा? केवळ आपल्यावरती, जसा आपण एखादी बिगार टाळतो, एखादा बिगारी
ते जे कर्म आहे ते भोगतच राहतो. आफ्टर इमेज असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे. आफ्टर इमेज याचा असं आहे की हात काढून टाकला तरी हात असल्याची जाणीव माणसाला आजही आहे बरं का. आपल्याला आश्चर्य वाटतं पण हे आहे, खरं आहे. आणि डॉक्टर लोक सुद्धा सांगतात की हे बरोबर आहे. समजा एखाद्याला हात आहे त्याचा अपघातामध्ये तुटल्यानंतर आता हात राहिला नाही, त्याचं ऑपरेशन झालं, तरी सुद्धा त्याला असं वाटतं मला हात आहे, अशी एक जाणीव त्याच्या हातात त्याच्या मनात असते. हात काढून टाकला तरी ही जाणीव त्याच्या मनामध्ये असते. याला घोस्ट लिंब म्हणजे अवयव, लिंब म्हणजे इंद्रिय, घोस्ट म्हणजे भूतकाळातले. भूतकाळामध्ये त्याला हात होता म्हणून आजही त्याला वाटतं मला हात आहे, वास्तविक तो नसतो. त्याप्रमाणे तो मुक्त झाला जरी पुरुष तरी त्याला त्याचे कर्म शेवटपर्यंत सोडत नाहीत. आणि म्हणून हा प्रकृतीचा खेळ आहे. ते म्हणतात जसं कुंभाराचं चाक हे पूर्वीच्या गतीमुळे फिरत राहतं, तसं कैवल्य पुरुषाचं शरीर सुद्धा काही काळ कर्म असेपर्यंत फिरत राहतं. म्हणजे मुक्त जरी झाला तरी त्याचे कर्म संपेपर्यंत ते थांबत नाही. कुंभाराचं चाक जसं फिरत राहतं पूर्वीच्या गतीमुळं, जी गती दिलेली आहे, भोवऱ्याला गती दिली तर भोवरा जोपर्यंत गती दिली तिथपर्यंत फिरत राहतो. तसा ते म्हणतात. म्हणून अनेकदा आपण बघतो एवढे मोठे संत महात्मे पण त्यांना एवढा त्रास का हो म्हणले. संत महात्मे मग त्यांना कर्माचा त्रास न व्हायला पाहिजे. ते म्हणतात नाही, पूर्वीचं जे कर्म आहे, जो कर्मभोग आहे तो भोगलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय मुक्ती नाही. म्हणून हा कर्मभोगाचा त्रास या ठिकाणी ते म्हणतात. अशा पद्धतीने तमोगुणाच्या आवरणामुळं बुद्धी संसर्गाने ते सत्वगुणाचा उत्कर्षापासून आपण दूर जातो. आणि म्हणजे आपल्याला तमोगुणाच्या आवरणामुळं हा त्रास होतो. आणि जशा गाड्या भिंगोऱ्या आपण करतो, आपण गरगर फिरतो 5 मिनिटं 10 मिनिटं आणि नंतर नुसतं जरी बसलो तरी आपल्याला फिरल्यासारखं वाटतं. आपण गाडीमध्ये एक 12 तास प्रवास केला आणि घरी येऊन बसलो तरी आपल्याला गाडीत आहे असं वाटतं. हे जसं आफ्टर इमेज आहे तसं तुम्ही जरी मुक्त झालात तरी जोपर्यंत त्याचं फिरणं कायम आहे, तुमची कर्म प्रवृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला फिरण्याचा किंवा प्रकृती बंधनामध्ये असल्याचा तुम्हाला भास होतो. त्याप्रमाणे ते म्हणतात अशा पद्धतीने आपल्याला समवाय संबंध कशाचा आहे, आपल्या आत्म्याचा आणि प्रकृतीचा समवाय संबंध. समवाय म्हणजे एकरूपता. ही एकरूपता आपली झाली म्हणून आपल्याला त्रास होतो. ते म्हणतात भक्ती योगेन तीव्रेन. मग त्यासाठी आता काय करावं लागेल तर भक्ती योग हाच एक मुख्य योग आहे. आणि ते म्हणतात यदृच्छयापरोब्धेन संतुष्टामित्र बघू मुनीही. मग त्यासाठी आपल्याला भक्तीचा मार्ग अवलंबला पाहिजे. मग भक्तीने काय होईल ते म्हणतात कवडशावरून जसं सूर्याचं ज्ञान होतं, कवडशावरून म्हणजे आपल्या घरात कवडसा आला. कवडसा आला म्हणजे सूर्यच आला हो. कवडसा म्हणजे सूर्याचा प्रकाश, तो घरात आला, त्याच्याद्वारे आपल्याला सूर्यापर्यंत जाता येतो. सूर्याचा प्रकाश आपल्याला सूर्याची माहिती करून देतो, सूर्याचं ज्ञान करून देतो. त्याप्रमाणे ते म्हणतात वैकारिक भेद जाणले की मग अहंकारादित्रय याचा भेद कळतो आणि मग देहाचा भेद कळतो आणि मग ईश्वरापर्यंत जाता येतो. म्हणजे उलटा क्रम आहे हा. याप्रमाणे हा उलट्या क्रमाने आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं. ज्ञानाने हे भय नष्ट होतो आणि पुरुषम प्रकृती ब्रह्मण नवे मुंदिती करीचे. ते म्हणतात नष्टाहंकरणे द्रष्टा. त्यासाठी अहंकार मात्र नष्ट केला पाहिजे. मीपणा याचा जो गड्डा आहे तो आपण जर कमी केला, तुम्ही म्हणा हे कमी कसा करता येईल, तर जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये हे कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे गुण आहे, मी हे भोगणार आहे. जसं अर्जुनाला वाटलं काय
मुक्ती मार्गे तिसा प्रोक्ता सुषुम्ना विश्वधारिणी. सुषुम्ना नाडीला मुक्ती देणारी नाडी म्हटलंय. मुक्ती मार्गे तिसा प्रोक्ता सुषुम्ना विश्वधारिणी. ही प्राणायामाने आपलं मन शुद्ध करायचंय. प्राणायामाने मन शुद्ध केलं म्हणजे आपोआपच आपल्या मनामध्ये शुद्धी, आपल्याला मन शुद्ध होतं. मन शुद्ध झालं मग ते कसं करावं? प्राणायाम. मग अल्पभोजन, कमी जेवावं, उरणासनावर बसावं. माऊलींनी याचं वर्णन 6व्या अध्यायात केलेलं आहे बारकाईने. मृदू घडी घालावी मऊ, त्यावरती यम, नियम, प्राणायाम, पूरक, कुंभक, रेचक याप्रमाणे करून शरीर नियमन, मनाचं नियमन, प्रत्याहार म्हणजे विषयापासून मन परावृत्त करणे, त्यानंतर बाह्य विषयापासून संबंध तोडणे, धारणा ही नाभिस्थानी मणिपूर चक्रामध्ये आपल्याला धारणा म्हणजे आपलं धारणा शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी त्यांनी सांगितलाय. धारणा म्हणजे काय, हे धारणा कशी करावी? धारणा करण्याची म्हणजे आपल्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरण, चिंतन, मनन सतत निधिध्यासन करावं आणि मग धारणा आपोआप सिद्ध होते. ही धारणा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली की भगवंताचा प्रवेश आपल्या अंतःकरणात होतो आणि नाभिस्थानी मणिपूर चक्रामध्ये किंवा हृदयातील अनाहत चक्रामध्ये, आज्ञा चक्रामध्ये, मूर्धस्थानी सहस्रदल कमलामध्ये श्रीधराचार्यांनी या ठिकाणी धारणा आणि ध्यान याच्या अनुषंगाने जे चिंतन केलेलं आहे ते सांगताना ते म्हणतात मनस्थ स्थिरीकरणात धारणा. मनाचं स्थिरीकरण म्हणजे धारणा. स्थिरस्य मन गुडघ्यापर्यंत पृथ्वी स्थान आहे. मलमूत्र या वेळेला कमी करायचे, शरीर हलकं होतं. ऋषभदेवांनी ह्या आत्मसात केलं होतं, त्यामुळं त्यांच्या विष्ठेचा देखील सुगंध येत असे, कारण पृथ्वी ही भूमिका सिद्ध होती. त्यानंतर नाभीपासून पर्यंत मग जलाची भूमिका सिद्ध करायची. त्याने काटे बोचत नाहीत, पाण्यावर तरंगतो. गेल्या 50 वर्षातली घटना आहे. ह्या सांगतात की भगवान बाबा पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचत असत. पाण्यावर कसं काय बसतो ते? त्याचं कारण की जल ही भूमिका जी सिद्ध केलेली होती, त्यामुळे नाभीपर्यंत ही भूमिका सिद्ध केली. म्हणजे ते म्हणतात काटे बोचत नाहीत, पाण्यावर तो तरंगतो, त्याला भूक लागत नाही, तहान लागत नाही. भूक लागली का भुकेनी भुकेची खावी, तहान लागली का तर तहानेला पाणी तहान म्हणूनच पाणीच प्या म्हणे, पाणी न पिताच तहान भागेल. भूकची खादावी, तहानची प्यावी असं माऊलींनी म्हटलंय. त्यानंतर पुढे तिसरी भूमिका नाभी ते कंठ आहे, ही तेजाची आहे. या वेळेला दूर श्रवण दर्शनम, किती लांबचं ऐकू येतं, किती लांबचं दिसतं. आजच दिसतंय असं नाही, आज आपण फक्त मोबाईलवर करतो, पण हे योग्याला म्हणजे ते म्हणतात आकाशगामी होतो, तो आकाशामध्ये फिरू शकतो. आणि शेवटी भूमध्यभागी जेव्हा चित्त स्थिर होतं तेव्हा तो त्रिकालज्ञ होतो. त्याला अष्टमहासिद्धी प्राप्त होतात. त्याला अंतर्नाद ऐकू येतो, अणिमा, गरिमा, लघिमा
प्राकाम्य या सिद्धी प्राप्त होतात. घंटानाद, शंखनाद, दुंदुभीनाद, वेणुनाद, वीणानाद, मृदंगनाद, मेघनाद, समुद्रनाद झाला. दशविध घोष वाद्ये वाजती अंबरी. हे दशविध नाद त्याच्या कानामध्ये ऐकू येतात आणि अशा पद्धतीने तो सिद्ध होतो. आईला सांगतात भगवान, आई हे अष्टमहासिद्धी प्राप्त झाले की लोक सिद्धीच्याच मागे लागतात, तिथं लागू नये फक्त. म्हणून तुला मी सांगतो या सिद्धीच्या मागे लागायचं नाही. म्हणून आपल्याला अष्टांग योग करायचा आहे, पण योगाने आमच्या मनाच्या मधलं जो मळ आहे तो नष्ट करायचा आहे. यथाग्निना हे ममलंजा हाती. ज्याप्रमाणे आपण अग्नीमध्ये सोनं टाकतो, अग्नीमध्ये सोनं तापवतो, तापवल्याबरोबर सोन्यामधला मळ निघून जातो, त्याप्रमाणे या अष्टांग विधीच्या योगाने म्हणजे धारणा, ध्यान, समाधी पर्यंत ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, ध्यान आणि समाधी इथपर्यंत ज्या सगळ्या गोष्टी आहेत अष्टांग योग, त्याने आपल्या माणसाच्या मनातला मळ नष्ट होतो. यथाग्निना हे ममलंजा हाती. हिनांश नष्ट होतो, हिनकसपणा नष्ट होतो आणि मन शुद्ध होतं. या असे शुद्धीकरण, मनाचं शुद्धीकरण, जसं एखाद्या धातूचं शुद्धीकरण अग्नीने होतं, शरीराचं शुद्धीकरण पाण्याने होतं, वस्त्राचं शुद्धीकरण धुतल्याने होतं, तसं अंतःकरणाचं शुद्धीकरण योग समाधीने होतं. म्हणून अंतःकरण शुद्ध आधी करायचंय आणि मग मन शुद्ध करून, देह शुद्ध करूनी भजनी भजावे आणि अनेकाचे नाठवावे दोष गुण. याप्रमाणे कळंकलेपणा नष्ट करायचा आहे. असा देहावर नियंत्रण मिळवलं म्हणजे चित्तवृत्ती निरोध होतो. सांसर्गिक सगळे दोष नष्ट होतात आणि माणसाला अहेतुक्य प्रतिहता. अशा पद्धतीने तो मुक्तीला योग्य होतो. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी आपल्याला अष्टांग योगाचं विवरण केलं आणि अष्टांग योगाचं विवरण केल्यानंतर ते पुढे म्हणतात की आई, मग तुला मी असा जो ज्ञानी आहे तो मात्र याच्यामध्ये अडकत नाही, तो मुक्त होतो. पण आपण का अडकतो त्याचं कारण त्यांनी सांगितलंय. आपण याच्यात अडकतो कशामुळं, तर केवळ मायेच्या मुळे. जसा एखादा, मग ही मुक्ती कशी प्राप्त होते ते म्हणतात, पेटलेली काडी जशी स्वतः जळून जाते. पेटलेली काडी आपण पेटवली, काड्याची पेटी पेटवली तर तो अग्नी लागतो आणि काडी जळून जाते. त्याप्रमाणे याचा अंतःकरणासह हा मुक्त होतो. पुन्हा अंतःकरण राहत नाही, कारण अंतःकरण राहिलं तर जन्म आहे. त्यामुळे अंतःकरणासह हा मुक्त होतो. बद्धमुक्तो इथे व्याख्या, बद्धमुक्तो महीपालो ग्रामे नैके तुष्यती, त्याप्रमाणे ते सांगतात. आणि कीर्तिमुख केलिया, ज्याप्रमाणे कीर्तिमुख नावाच्या एका महान अशा प्रकारच्या पुरुषाला महादेवाने जन्म दिला राक्षसाला ठार मारण्यासाठी. तो कीर्तिमुखाने त्या राक्षसाला मारलं, त्याला भूक लागली. तो म्हणला मला भूक लागली. महादेव म्हणले तुलाच खा आणि नष्ट हो. त्याप्रमाणे जसा कीर्तिमुख हा स्वतःला खाऊन नष्ट झाला, तसं अंतःकरण हे ज्ञानाग्नीने नष्ट होतं. ते म्हणतात अशा पद्धतीने आपल्याला या भगवंताच्या केवळ दृष्टिकोनातून मुक्ती जर प्राप्त करायची झाली तर मायेपासून मुक्तता झाली पाहिजे. पण पुरुष हा मायेमध्ये बद्ध राहतो. तेथ पुरुषत्वे जे असे ते ये प्रकृती दशे, चंद्रमा अवसे पडिला जैसा. ज्याप्रमाणे चंद्रमा अवसे जैसा, चंद्र आहे ना चंद्र, पण अमावस्या आली मग काय झालं, काळा ठिक्कर पडला. चंद्र असून उपयोग काय, काळा पडला. तो जसा काळा पडतो. किंवा राजा पराधीन झाला, राजा आहे हो आहे, पण काय केलं म्हणजे राजावर आक्रमण झालं आणि राजा बंदिस्त झाला. मग काय करायचा राजा, जो राजा बंदिवान झाला तो पळून गेला. तो जर पळून गेला तर त्याला राजा कोण म्हणेल. तसा राजा जर पराधीन झाला, सेवकाधीन झाला तर सेवकाचंच महत्व होतं, राजाला कोणी विचारतच नाही, नामधारी होतो. त्याप्रमाणे जीव हा नामधारी होतो आणि प्रकृती स्वतःचा सगळा व्यवहार करते. राजा पराधीन झाला की सिंह रोगे रुंधला.
एखादा सिंह आहे पण त्याला रोग झाला, मग काय होईल? रोग झाल्यावर सिंह रोगामध्येच स्वतःला बेजार होईल, तो रोगामध्येच स्वतःला अडकून पडेल. म्हणून सिंह जरी झाला, पराक्रमी आहे सिंह, पण तो जर रोगिष्ट झाला तर जसा तो काहीच करू शकत नाही. त्याप्रमाणे जीव हा चैतन्यमय आहे, तो देव आहे, तो ईश्वर आहे, पण तो जर मायेधीन झाला, मायेच्या स्वाधीन झाला तर तो स्वातंत्र्य हरवून बसला, पारतंत्र्यामध्ये गेला. म्हणून आई त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्याला आधी ध्यान केलं पाहिजे. मग हे सगुण ध्यानाचं वर्णन या ठिकाणी कपिलाचार्य करतात. अतिशय सुंदर विवरण या सगुण ध्यानाचं केलेलं आहे. त्यामध्ये 2 प्रकार त्यांनी केलेत, एक सबीज आणि एक आधी पायाकडे पहा. मुखदर्शन काय घेता का? पायापासून वरती गेलं पाहिजे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तुकाराम महाराजांनी सुद्धा कुठून सुरुवात केली? विटेवरी. आधी विट दाखवली. आधी म्हटले का सुंदर ते ध्यान मुख पहा? नाही, मुख नंतर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. म्हणजे विटेकडून पायाकडं, पायाकडून गुडघ्याकडं, गुडघ्याकडून कटीकडं, कटीकडून वक्षस्थलाकडं आणि मग मुखाकडं आले. म्हणजे तुकाराम महाराजांनी सुद्धा बरोबर हाच क्रम ध्यानाचा पाळलेला आहे. साध्या अभंगात सुद्धा त्यांनी ही विवरण आपल्या समोर केलेलं आहे. इथं आपल्याला ध्यानाचा विचार करायचा आहे. हे ध्यान कसं आहे तर ते म्हणतात संचिंतेत भगवतः चरणारविंदम. आधी भगवंताच्या चरणाचं स्मरण करा. आपण पाहिलं काय चरण पाहिलं? पांडुरंगाचे काय झिजले, तो नमस्कार करून करून सपाट झालेत. अहो ते नका बघू. ते म्हणतात हे चरण कोणते बघायचे? ज्यापासून गंगेची निर्मिती झाली त्याचा विचार करा. त्या चरणापासून भगवंताच्या गंगेची उत्पत्ती झाली. का? गंगेला का महत्व आहे तर तारयती तीर्थम. जे आमच्या जीवनाचं तारक आहे, आमच्या जीवनाला जे तारण करणारी ती गंगा तारक आहे, ती जीवनाचं उद्धार करणारी गंगा आहे. म्हणून त्याला तीर्थ म्हटलंय. आणि हे गंगाजल जिच्यापासून निर्माण झालं, ज्या भगवंताच्या पायापासून निर्माण झालं, त्याचं आधी चिंतन करा. आणि मग हळूहळू तुम्ही वरती या. ते म्हणतात आधी भगवंताच्या रूपाकडे पहा. भगवंताचं रूप कसं असावं? भक्त्या द्रवत हृदय उत्पलका प्रमोदात. भगवंताकडे पाहताना कशाचाही विचार करू नका. अंतःकरणात फक्त प्रेम ठेवा. भक्त्या द्रवत हृदय. आपलं अंतःकरण द्रवीभूत होऊ द्या. द्रवीभूतता हा भक्तीचा एक महत्वाचा सिद्धांत नारद भक्ती सूत्रात सांगितलाय. ज्याचं मन द्रवीभूत होतं तो भक्त आहे. म्हणून द्रवीभूतता, अमृतमयता हे मनाची असली पाहिजे. आणि भगवंताकडे पाहताना मन उत्कंठित झालं पाहिजे. अष्टसात्विक भाव जागृत झाले पाहिजेत. आणि भगवंताच्या या रूपाचं चिंतन करता करता पहिल्यांदा तुम्ही हे पहा की भगवंतानी कसं रूप धारण केलेलं आहे. वज्रांकुशध्वज सरोरू लांछनाढ्यम. ते म्हणतात भगवंताच्या चरणाकडे पहा. त्या चरणाकडे पाहताना शिव शिवोभूत
वज्रांकुशध्वज सरोरुह लांछनाढ्यम. त्यानंतर ध्याये चिरम भगवतश्चरणारविंदम. चिरम चिरम म्हणजे खूप वेळ पहा, खूप वेळ फक्त पायाकडे पहा. पायाकडे पाहता पाहता त्या पायाचं महत्व तुम्ही जाणा. आणि मग मन तर चंचलच आहे, मनाला एका ठिकाणी स्थिर करायचं. मग पायाकडे पाहत पाहत हळूच वरती गुडघ्याकडे या. जानुद्वयम, मग गुडघ्यापर्यंत या. नंतर पायाकडे झाल्यानंतर गुडघ्याकडे कमरेकडे या. त्यातल्या अलंकाराचं दर्शन घ्या. अलंकार पाहता पाहता भगवती लक्ष्मी ज्या भगवंताचे पाय चुरते तो भगवान किती श्रेष्ठ हे पहा. मग उरू म्हणजे मांडीकडे पहा. भगवंताच्या मांड्या ह्या जवसाच्या फुलासारख्या निळ्या रंगाच्या आहेत, त्याच्याकडे पहा. त्याचा पितांबर पहा, भगवंताचा सुवर्णमय पितांबर आहे तो पहा. त्यानंतर हळूहळू हळू कमरेकडे पहा, मग वक्षस्थलाकडे पहा. आणि हे पाहता पाहता अखिल लोक नमस्कृत त्यांच्या गळ्यामधल्या मण्याकडे कंठमणीकडे पहा. हा भगवंतांनी जो कंठमणी धारण केलेला आहे कौस्तुभमणी, तो कौस्तुभमणी म्हणजे कोणता आहे? तो कौस्तुभ म्हणजे प्रत्यक्ष चित्त, भगवंताच्या मध्ये असलेलं जे चैतन्य आहे ते त्याच्यामध्ये जीवतत्व प्राणतत्व त्याच्यामध्ये. भगवंताच्या हाताकडे पहा, ज्या बाहूनी एवढ्या मंदरगिरी एवढा सगळा उचलला त्या बाहूकडे पहा. समुद्र मंथनाच्या वेळेला मंदराचं घर्षण ज्याच्यावर झालं त्या बाहूकडे पहा. त्यानंतर कौमुदकी गदा भगवंताची पहा. आणि वनमालेचं ध्यान करा, म्हणजे एकेका गोष्टीचं वर्णन करता 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 मग भृत्यानुकंपित धिये त्यांच्या अलंकाराकडे. अम्लान पंकजा माला, न सुकणारी भगवंताची माळा ती पहा. तळावरती गुंजारव करणारे भंग पहा, ते भगवंताची स्तुतीच करतायत जणू काही. आणि नंतर भगवंताच्या रूपाकडे पहा. भगवंताचं रूप कसं असावं हो, ते म्हणतात भृत्यानुकंपित धियेह. भृत्यानुकंपित, अत्यंत आपल्या भक्तावरती प्रेम ज्यांचं आहे, भक्तावर कृपा करण्यासाठी उत्सुक आहेत असा चेहरा असावा देवाचा. चेहरा डोळ्यासमोर आणा की माझ्यावरती कृपा करायला आत्ता तयार आहेत ते, आता जणू काही प्रगटतीलच. म्हणून कोणतं रूप डोळ्यासमोर आणावं हे महत्वाचं आहे. कोणतं रूप डोळ्यासमोर आणावं. नृसिंह हा जरी नृसिंह आहे पण त्याला ज्याला आपण ज्यांचं रूप आपल्याला शांत रूप आहे, श्याम प्रकृतीचं, भगवंताचं लक्ष्मी रूप, लक्ष्मी आणि स्वतः नृसिंह यांचं रूप डोळ्यासमोर आणावं. म्हणजे या हिरण्यकशिपाला फाडलेलं रूप नको, मग तर जो अत्यंत सुंदर अशा प्रकारचा आहे ते रूप डोळ्यासमोर आणा. तसं ते म्हणतात भक्तजनावर कृपा करण्यासाठी भगवान अत्यंत आतुर आहेत असं रूप डोळ्यासमोर आणा. आणि मंद हास्य भगवंताचं ते डोळ्यासमोर आणा. भगवंताचे ओठ कसे आहेत, मंद हास्य कसं केलंय त्यांच्या, मग स्फुट हास्य कसं आहे, त्यांचे दात कसे दिसत आहेत, दंतपंक्ती कशा दिसत आहेत. ह्या दंतपंक्ती म्हणजे मायेचं स्वरूप आहे. हास्य करीच माया असं म्हटलेलं आहे. भगवंताची हास्य म्हणजे माया आहे, ती मायेचं स्वरूप भगवंताचं त्यातून लक्षात येईल. आणि असं करत 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 गेलं. लखलखीत कुंडल, मकराकृती कुंडल हल्ल्यामुळं गालावर तळपणारी शोभा तुम्हाला दिसेल. ते पाहता पाहता मन तल्लीन होतं. मूळ मुद्दा काय चाललाय, मन जर तुम्हाला तल्लीन करायचंय तर सगुण रूपाचं ध्यान कर. आई, सामान्य माणसाला अवघड निर्बीज समाधी जमणार नाही, म्हणून सबीज समाधी या ठिकाणी सांगतात. अभ्यास कसा करावा ते सांगतात. आणि मग ते म्हणतात की निर्बीज योगे दुष्कराः समाधी सबीज हेतु सुकराः. सबीज समाधी सुकर आहे. निश्चरती मनश्चंचल स्थिरम, मन हळूहळू हळू स्थिर होतं. आणि मूर्तीचं ध्यान करता 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 मीनद्वयाश्रम, मीनद्वय दोन डोळ्यात कानातले जे कुंडल आहेत ते जणू काही मकराकृती कुंडल आहेत, दोन मासे आहेत, हे डोळ्यासमोर आणा. आणि हे ध्यान करता करता औत्कंठ बाष्पकलया मुहुर्यमाना. भक्ताची सुद्धा मनोप्रकृती कशी असली पाहिजे, देव पाहायला चला चला निघा असं नको, तर लीनता. आता ही काही मूर्ती
प्रत्यक्ष नसू द्या, मनामध्ये आणा ना. मनातली मूर्ती तर कोणी काढून घेणार नाही, मग तर कोणी गडबड करणार नाही चला 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 करून. मनात ठेवा ना. हे मनातल्या मूर्तीवर चिंतन करा, मनातल्या मूर्तीवर मन केंद्रित करा आणि आपल्या डोळ्यामधून सुद्धा अश्रुधार आल्या पाहिजेत. प्रेम आपल्यामध्ये आलं पाहिजे, भक्ती निर्माण झाली पाहिजे, भक्तीचा पूर लोटला पाहिजे, आनंदाचे अश्रू प्रेमाश्रू वाहू लागले पाहिजेत. या प्रेमाश्रूमध्ये तुम्ही तल्लीन व्हा. आणि मग ते म्हणतात, ज्याप्रमाणे मासा पकडण्यासाठी आपण एखादा गळ लावतो त्याप्रमाणे हे चित्त म्हणजे गळ आहे. चित्त बडिशम असा शब्द वापरलाय. हे आई हे चित्त बडिश आहे. बडिश म्हणजे गळ आहे. तर गळ असला म्हणजे मासा पकडला जातो. तसा भगवंत रूपी मासा जर पकडायचा झाला तर चित्तरूपी बडिश तुम्ही ठेवा आणि त्यातून मग ते बडिश, एकदा मासा पकडला की आपण त्या गळाचा उपयोग होत नाही, तसं आपण ते चित्त टाकून देतो. त्याप्रमाणे ते चित्त नंतर नष्टही होतं. ते म्हणतात याप्रमाणे त्याच्यावरचा अभिमान नष्ट करा. भक्ती योगस्य मे मार्गम ब्रूहि विस्तृश प्रभो. यानंतर ते म्हणतात भक्त्या द्रवधृते प्रमोदात. आई आत्मान मत्र पुरुषो व्यवधानमेक. अशा पद्धतीने त्याला असा जो भक्त असतो तो दैवादुपेतम सदैव पशादपेतम वासो यथा परिकृतम मध्ये रामदांधा. त्याची अवस्था अशी असते की त्याला संसारात काहीच प्रिय नसतं, तो आपल्यामध्येच तल्लीन असतो. ज्याप्रमाणे एखादा, उदाहरण फक्त एवढं दिलंय, ज्याप्रमाणे एखादा दारू पिलेला जसा स्वतःच्या वस्त्राचंही त्याला भान नसतं. आता ते म्हणतात म्हणजे काय दारू प्यावी का? नाही नाही नाही, दारू प्यावी असं नाही, पण दारू पिलेला माणूस जसा मद्यपी स्वतःच्या वस्त्राचंही भान त्याला नसतं, तसा भक्तीमध्ये तल्लीन असलेला महात्मा त्याला स्वतःचं भान नसतं आणि तो तल्लीन असतो. जसा आपण म्हणतो तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे की आपल्या स्वतःला कोण देहाते सांभाळी ब्रह्मानंदे लागली टाळी. कोण देहाते सांभाळी, ब्रह्मानंदामध्ये टाळी लागल्यावर देह कोणी सांभाळू शकत नाही. देहोपी दैव वश खलु कर्म यावत स्वारंभकम प्रति समीक्षते एव सासु तम संप्रपंचमधी रूढ समाधी योग स्वप्नम पुनर्नभजते प्रतिबुद्ध वस्तु. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये मिळालेली वस्तू ही आपण खोटी समजतो, त्याप्रमाणे तो सगळं जग खोटं समजतो. जगामधल्या सुखदुःखाला खोटं मानतो. या ठिकाणी मूळ मुद्दा मानण्याचा आहे. आणि म्हणून हे आई असा जो भक्त आहे, जो माझ्यामध्ये तल्लीन होतो, तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. आणि मग पुन्हा आई प्रश्न विचारते, मला पुन्हा एकदा भक्तियोग सांग. आणि मग सात्विक, राजस आणि तामस या भक्तियोगाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता यानंतर उद्याच्या चिंतनामध्ये या भक्तियोगाचं तर विवरण थोडक्यात होईलच, परंतु असा जीव जेव्हा संसारात अडकतो तेव्हा त्याची काय दुर्गती होते, म्हातारपणी काय अवस्था होते, तो पुन्हा जन्माला कसा येतो आईच्या पोटामध्ये, आणि त्याचे जन्माचे 9 महिन्याचा गर्भवास या ठिकाणी जो कपिल महामुनींनी सांगितलेला आहे तो आजच्या शास्त्रीय पद्धतीने सुद्धा बरोबर आहे. तेव्हा आज सोनोग्राफी सारख्या मशीन आहेत, आपल्याला सगळं कळतं, पहिल्या महिन्यात काय, दुसऱ्या महिन्यात काय. त्यावेळेला काही नसताना 5000 वर्षापूर्वी पहिल्या महिन्यात काय निर्माण होतं, दुसऱ्या महिन्यात काय, तिसऱ्या महिन्यात काय, चौथ्या महिन्यात काय, लिंग कधी तयार होतं याचं विवरण त्यांनी केलेलं आहे. तेव्हा हे विवरण आजच्या शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा अगदी पूर्णपणे लागू पडतं. यातून यांची दिव्य दृष्टी आपल्याला कळते. म्हणून कपिल महामुनींनी केलेलं हे विवरण उद्याच्या चिंतनामध्ये आपण करू आणि हा 3रा स्कंद मग संपेल. कुंडली गवर्धे हर विठ्ठल सीताकांत स्मरण.